कॉलेज कट्टामध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा मनापासून स्वागत आहे. कॉलेजचे दिवस म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येते मित्रमैत्रिणींबरोबर केलेली धमाल मस्ती, लेक्चर्स बंक करून बघितलेले पिक्चर्स आणि फुल टाइमपास. पण मस्तीच्या दिवसांमध्ये नेहमीच्या एन्जॉयमेंटपेक्षा काही वेगळं काम करणारे मुलं मुली सुद्धा असतात. हे सर्वजण सामाजिक प्रश्नांवरती काम करत असतात. आज आपल्याबरोबर पुण्यातला एक असाच युगपत नावाचा ग्रुप आहे. या ग्रुपचे मेंबर्स ट्रॅफिक, स्वच्छता अभियान यासारखे विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात आणि आपण त्यांनाच विचारणार आहोत की यासारख्या कामातून त्यांना एन्जॉयमेंट नक्की कशी मिळते, ते आपला आनंद, आपलं समाधान कसं मिळवतात. तुम्ही सर्वजण कॉलेजचे मुलं मुली आहात, पण नेहमीची मस्ती करणार व्यतिरिक्त तुम्ही वेगवेगळ्या सामाजिक ऍक्टिव्हिटीजही करता, तर त्याच्यातून तुम्ही तुमची एन्जॉयमेंट कशी मिळवता? आमची एन्जॉयमेंट म्हणजे खरं तर आम्ही एन्जॉयमेंटसाठी हे काम करत नाही, पण हे काम करतानाच आम्हाला एक प्रकारचा एन्जॉयमेंट, लोकांना झालेला आनंद बघून आम्हाला समाधान वाटतं आणि त्यातूनच आमचा आनंद मिळतो. तुमचा ग्रुप कोणकोणत्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज करतात आणि त्याच्यातून तुम्ही कसं झटत असता आणि त्याच्यातून कसं समाधान मिळतं, थोडं आणखीन सांगशील? आमचे ग्रुप सोशल प्रॉब्लेम्सवर काम करतो आणि एन्व्हायरमेंट ह्याच्यावर पण आम्ही, तर त्यातनं आता तळजाईवर आम्ही पाचगाव टेकडीवर एन्व्हायरमेंट टेकडीवर काम करतो आणि काही आम्ही ट्रॅफिक रेग्युलेशनचे पण इव्हेंट्स घेतो आणि क्लीननेस ड्राईव्ह पण केली होती आम्ही, तर त्यातनं आनंद मिळतो एक प्रकारचा. तू काय सांगशील, तू या सगळ्या सामाजिक उपक्रमातून कशी एन्जॉयमेंट मिळवते? म्हणजे आमचे काही कार्यक्रम असे असतात की मी ऑर्फनेजेस, ब्लाइंड स्कूल वगैरे जातो, कॅसेट्स रेकॉर्ड करतो, रायटर म्हणून वागतो, तर आम्हाला वेगवेगळ्या लोकांबरोबर इंटरॅक्ट करता येतं आणि त्याच्यातनं अजून माहिती मिळून आनंद मिळतो. तू काय सांगशील? असं बऱ्याचदा होतं की आपल्याला खूप प्रॉब्लेम्स दिसतात, आपण सिग्नलवरती जातो तेव्हा खूप ट्रॅफिक जॅम झालेला असतो आणि आपण पुढे निघून जातो, आपण त्याच्याबद्दल काही करत नाही. पण जेव्हा आम्हाला खूप वाटलं की आपण काहीतरी करायला पाहिजे याच्याबद्दल, आणि जेव्हा आपण स्वतः त्याच्यात जाऊन ते करायला लागतो तेव्हा आपल्याला कळतं की बदलू शकतं हे, आणि मग ते कळलं की आपण अजून जास्ती आनंदाने ते करू शकतो. त्याच्यामुळे तो एक वेगळ्या प्रकारचा आनंद असतो जो खूप महत्वाचा वाटतो आम्हाला. आत्ता असं आम्ही बाजूला सगळीकडे पाहतो तेव्हा असं दिसतं की आमच्या याची मुलं टाइमपासच करत असतात आणि त्यांच्यावेळी बरेच जण आम्हाला पण बोलत असतात तुम्ही काही काय करताय वगैरे. पण आम्हाला पण आत्ता असं वाटतं की आम्ही जर युगपतमध्ये नसलो असतो आत्ता, किंवा आम्ही युगपत आता नसतं केलं तर आम्ही पण नक्की हेच करत असतो. तो जो एक वेगळा फिलिंग आहे की आपण काहीतरी करतोय, आणि आम्हाला असं पण वाटतं की आत्ता जो आम्हाला एक्सपिरियन्स मिळतो तो आमच्या भविष्यात आमच्या मोठ्या नंतर आम्ही काहीतरी करू त्यासाठी खूप उपयोगाचा आहे आणि आम्हाला एक मोठ्या प्रकारचा एक्सप्लोजर त्यातून मिळतं असं आत्ता आम्हाला वाटतं. त्यामुळे तो पण एक वेगळा आनंद आहे. अगदी हा मुद्दा बरोबर आहे की इतर नेहमीचे मित्रमैत्रिणी जे आपल्या टाइमपास करत असतात, आपण त्या टाइमपास खेरीज काहीतरी वेगळं करत असतो असं तुमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे. तू काय सांगशील? मला असं वाटतं की आधी मी नुसतं एक साधा पुण्याच्या एका गल्लीत राहणारा मुलगा होतो आणि जेव्हा मी युगपतमध्ये आलो तेव्हा मला नंतर स्वतःवरती जास्त मला विश्वास वाढायला लागला आणि मला अभिमान वाटतो आता की माझ्यामुळे किंवा माझ्या इतर मित्रमैत्रिणींमुळे पण या देशात नक्की काहीतरी बदल घडतोय आणि बराच मोठा बदल घडणार आहे याचा मला अभिमान वाटतो आणि याच अभिमानामधून मला आनंद मिळतो. म्हणजे या एन्जॉयमेंट तर होतेच या सामाजिक उपक्रम करून, पण त्याच्यात नाही कुठेतरी पर्सनॅलिटी डेव्हलपिंग होत असते का? नक्कीच होते, कारण ह्याच्यातनं आम्हाला प्रत्येक इव्हेंट प्लॅन करताना अधिकाऱ्यांना भेटावं लागतं, लोकांशी बोलावं लागतं. सो ह्याच्यातनं एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट नक्कीच होते, कारण खूप मोठ्या लोकांना भेटून इव्हेंट प्लॅन करायला लागतात आणि प्रत्येक इव्हेंटमध्ये खूप प्लॅनिंग लागतं. सो मग कसं अप्रोच करायचं लोकांना, त्यांना कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारायचे, कसे पटतील लोक काय बोलल्यावर, हे सगळं त्याच्यातनं आम्हाला शिकायला मिळतं. तुला हे सामाजिक उपक्रम करताना कशा प्रकारचे एन्जॉयमेंट मिळते, कसं समाधान मिळवतेस तू? मी बेसिकली या सगळ्यामध्ये सोशल ऍक्टिव्हिटीज मध्ये जास्त आहे, म्हणजे ऑर्फनेजला जाणं, ब्लाइंड स्कूलमध्ये जाणं, आणि पहिल्यांदा आपल्याला असं वाटतं की अरे हा यांना खरंच गरज आहे आपली, पण नंतर असं वाटायला लागतं की आपल्याला पण तिकडे जायची तितकीच गरज आहे. आणि ऑर्फनेज मधली मुलं छोटी आहेत पण ब्लाइंड स्कूल मधल्या मुली वगैरे मोठ्या असतात आणि मग थोड्या दिवसांनी एक प्रकारची मैत्रीच निर्माण होते त्यांच्याबरोबर. सो खूप तुम्ही त्याच्यात सोशल वर्क करताय असं नंतर वाटत नाही. तुम्हाला ज्यांना तितका तुम्हाला भेटायचं असतं तितकंच आम्हाला पण त्यांना भेटायचं असतं, सो मग चांगला वेळ जातो त्यांच्याबरोबर. म्हणजे त्यांना केवळ एक मदत करायची किंवा गरज आहे असा हेतू नसून इतकंच तुम्हालाही त्याच्यातनं समाधान मिळत असतं, तुम्हाला कुठेतरी चांगल्या काही गोष्टी मिळत असतात असं तुला वाटतं का? नवीन नाती निर्माण होत असतात असं तू काही म्हणशील का? हो, म्हणजे बऱ्याच नवीन लोकांबरोबर आम्ही आमचे संवाद साधू शकतो आणि जे प्रॉब्लेम्स आपण सगळे
पुणेकर असून बघतोय आपल्या सिटीमध्ये, तर ते त्याच्यावरती सोल्युशन्स काढायला आम्ही सगळे मिळून असं म्हणजे लोकांची बोलू शकतो किंवा अधिकाऱ्यांची पण आता बोलू शकतो आम्ही. लोक आता आम्हाला ओळखतात की हे काहीतरी काम करतायत आणि त्याच्यामुळे लोकांची अशी आमची असं फुलांच्या भाषेत म्हणायचं तर वेव्हलेंथ मॅच होतीये ती, असं वाटतं. तू काय सांगशील या सगळ्याबद्दल? मला असं वाटतं की आपण नेहमीच फक्त एखाद्या गोष्ट विचित्र होणाऱ्या गोष्टीकडे बघून बोलतो आणि विचार सोडून देतो, पण कधी असा विचार करत नाही की आपल्याला त्याच्याबद्दल काही करता येईल का. तर अगोदर सगळ्यांनाच भीती वाटत असती की आपण याच्या एकटे आहोत त्यामुळे काही करू शकत नाही, पण आम्ही पण अगोदर असाच विचार केला होता. पण ज्यांनी कोणी म्हणजे ही ऑर्गनायझेशन चालू केली तो पण त्यावेळेस एकटाच होता, पण त्यांनी त्याच गोष्टीसाठी पुढाकार घेतला आणि पुढे चालवत आणलं आणि 130 विद्यार्थ्यांना एकत्र करून हा एवढा मोठा ग्रुप तयार केला. तर प्रत्येकाने जर असा विचार केला की आपण न घाबरता जर अशा एखाद्या गोष्टीला जॉईन झालो किंवा आपल्या स्वतःकडनं काही आपण देऊ शकलो तर त्याचा सगळ्यांनाच खूप फायदा होईल आणि याचा विचार लोकांनी पण तितकाच करायला पाहिजे. तेव्हा कुठेतरी बदल घडून येईल. फक्त 10 लोकांनी किंवा 20 लोकांनी या गोष्टीचा विचार करून जमणार नाही, तर पूर्ण देश पातळीवरती जर या गोष्टीचा विचार केला तर आम्ही जे स्वप्न बघतोय ते स्वप्न कदाचित लवकरच पूर्ण होईल असं मला वाटतं. तू जसं आता म्हणलास की इतर लोकांकडून एक चांगला रिस्पॉन्स यायला पाहिजे, पण तुझ्या वयाच्या इतर मित्रमैत्रिणींकडून तुमच्या ऍक्टिव्हिटीज बद्दल कशी मतं व्यक्त केली जातात, त्यांचं काय म्हणणं असतं? म्हणजे असं आम्ही अॅक्युरेटली सांगू शकत नाही प्रत्येक जणाला या गोष्टी चांगल्या वाटतातच म्हणून, कारण प्रत्येकाचं थिंकिंग ऑफ माइंड वेगळं असतं. त्यामुळे भरपूर ठिकाणावरून आम्हाला वेगवेगळ्या कमेंट्स येतात, काही चांगले असतात आणि काही वाईटही असतात. पण आम्ही चांगल्या कमेंट्सचा नंतर विचार करतो, पण वाईट कमेंट्सचा अगोदर विचार करतो की आपल्याला त्या कमेंट कशा बदलता येतील, त्या गोष्टीचा आम्ही सर्वात अगोदर विचार करतो. कारण चांगली गोष्ट सतत आपल्याबरोबर राहणार आहे, पण वाईट गोष्ट चांगली होऊन आपल्याबरोबर राहावी असं आम्हाला जास्त वाटतं. त्यामुळे आम्ही त्या गोष्टीचा जास्त विचार करतो. हा मुद्दा नक्कीच चांगला आहे. तू आणखीन काय काय सांगशील? मला असं वाटतं की युगपत मध्ये पाऊल टाकण्याच्या आधी मी पण माझ्या आत्ताच्या मित्रांसारखाच एक सामान्य मुलगा होतो, पण युगपत मध्ये आल्यावर जी अवेअरनेस मिळाली, जो एक्सपिरियन्स मिळाला, तर त्याच्यावरून मला असं वाटतं की फक्त बाहेर जाऊन खेळणे, मित्रांबरोबर हिंडणे, मग फॅमिली बरोबर टाइम स्पेंड करणे, ह्याच्यापेक्षाही बऱ्याच काही एक्सपिरियन्स असे असतात जसं ट्रॅफिक, क्लेनलीनेस ड्राईव्ह, ज्याच्यातून आम्ही आनंद घेतो. आणि आमचा हेतू एकच आहे की आम्ही लोकांमध्ये आज ती जाणीव करून द्यावी की प्रॉब्लेम्स काय आहेत या देशाचे आणि त्याच्यावर सोल्युशन्स कसे काढले जातील, त्याच्यावर तसं मला. बरं, तुम्ही सगळे आता नक्कीच वयाने लहान आहात, पण तुम्ही वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करत आहात. तुम्ही स्वतःच्या पातळीवरती अवेअरनेस क्रिएट केला आहेच, पण इतरांमध्ये तुम्ही अवेअरनेस क्रिएट करता, तर तू याबद्दल काय सांगशील? मला असं वाटतं की आपण अवेअरनेस क्रिएट करायलाच पाहिजे, कारण म्हणजे अवेअरनेस क्रिएट केल्याशिवाय लोकांना हे कळणारच नाही की प्रॉब्लेम्स नक्की काय आहेत आणि त्यांना मेन म्हणजे सोल्युशन्स काय करता येतील. नुसतं प्रॉब्लेम्स सगळ्यांनाच माहिती असतात, पण चांगले सोल्युशन्स आणि त्याचा उपाय करणं, प्रॉब्लेमला चांगल्या ह्याच्यात कन्वर्ट करणं, हे आपल्याला लोकांपर्यंत सांगायला लागेल असं मला वाटतं. तुम्ही हे जे वेगवेगळे उपक्रम करत असतात त्याच्यामध्ये तुम्ही म्हटलात तसं की आम्ही वेगवेगळ्या पातळीवरच्या अधिकाऱ्यांना वगैरे भेटतो, तर त्यांच्याशी तुमची इंटरॅक्शन कशी होत असते किंवा त्यांच्याशी इंटरॅक्ट करताना तुम्हाला नेमक्या काय अडचणी येतात? म्हणजे आधी तर ऍक्च्युली काय प्रोसेस असं हे माहित नसल्यामुळे तसं शोधून काढावं लागतं. थोडीशी भीती वाटते आणि खूपदा रिस्पॉन्सही मिळत नाही, कारण लहान मुलंच काय. पण तरी आम्ही अगदी जिद्दीने त्यांच्या मागे लागून ते जे काही आहे ते करून घेतो. आणि म्हणून मला कळतं की अजून काही करायचं असेल किंवा असं व्हावयाची गरज असेल तर काय करायला पाहिजे, कसं बोललं पाहिजे, कशा प्रकारचे पत्र लिहिली पाहिजेत, कोणाला संपर्क केला पाहिजे. बरोबर. आपण